मंडळी, आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. 26 जून 2025 वार गुरुवार या दिवसापासून, आणि हा आषाढ महिना 24 जुलै 2025 रोजी वार गुरुवारी समाप्त होणार आहे. आषाढ महिन्याला ग्रामीण भागामध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या आखाड महिन्यात आखाड तळण्यालाही खूप महत्त्व असते. ज्या जोडप्याचे नवीन लग्न झालेले असते अशा जोडप्यांना स्पेशली सासरवाडीला बोलावलं जातं. त्यांच्यासाठी आखाड तळला जातो आणि लेक जावयाचा मान सन्मान देखील केला जातो. आणि हो, ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत अशा लेक जावयांना देखील बोलावलं जातं. हा ज्याचा त्याचा ऐच्छिक प्रश्न असतो. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी आखाड तळण्याचा प्रयत्न करावा. जसं की उदाहरण सांगायला झालं तर तुळजापूरची भवानी माता असेल, त्यांचा वार हा मंगळवार असतो. मग शक्य तेवढं मंगळवारी आखाड तळण्याचा प्रयत्न करावा. ज्या दिवशी आखाड तळणार असाल त्या दिवशी देवघरातील सर्व देव उजळून घ्यावेत. महत्त्वाचे म्हणजे कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल, हे सर्व छान उजळून देवघरात त्यांची मांडणी करावी. सकाळी देवपूजा करताना काहीतरी गोड, शिरा, खीर असा गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी आवर्जून कुलस्वामिनी, कुलदैवत यांची आरती करावी आणि आखाड तळल्यानंतर तो सुद्धा देवांजवळ प्रथम ठेवावा, म्हणजे नैवेद्य दाखवावा. आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी हा आखाड ग्रहण करावा. आखाड तळणे म्हणजे नेमके यामध्ये कोणते पदार्थ असतात तर गोड, तिखट पुऱ्या आणि या सर्व पदार्थांना तीळ लावलेली असते. शंकरपाळे, कापण्या, मुगाचे थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव असे पदार्थ तळले जातात. याचा नैवेद्य देवांना दाखवायचा असतो आणि मग तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा असतो. यालाच आखाड तळणं आणि आखाड खाणं असं म्हटलं जातं. आता लेक जावयांना जर तुम्हाला बोलवायचे असेल तर तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी बोलवावं आणि आखाडही तळावा आणि लक्ष्मी नारायण स्वरूप मानून आपल्या लेक जावयाचा मानसन्मान करावा. लेक जावई आल्यावर दरवाजातच त्यांचं औक्षण करावं. बऱ्याच भागांमध्ये पोळी भाकरीचा तुकडा सुद्धा ओवाळून टाकण्याची परंपरा आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही करावे. जेव्हा लेक जावयाला आखाड खाण्यासाठी बसवणार आहात तेव्हा त्यांना आसन किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी काढावी. जेवणासाठी बनवलेल्या पदार्थांचा व्यवस्थित ताट तयार करून तसेच जो आखाड तळला असेल तोही वाढावा. त्यानंतर मुलीची साडी चोळीने ओटी भरावी. जावयांचाही आहेर देऊन योग्य तो मानसन्मान करावा. लक्ष्मी नारायण स्वरूप मानून त्यांचा मान सन्मान करावा. काही कारणास्तव जर कुलदेवीच्या वारी आखाड तळणं जमले नाही तर आषाढ महिन्यात कोणत्याही दिवशी आखाड तुम्ही तळू शकता आणि लेक जावयाला बोलावून त्यांचा मान सन्मान करावा. अशा प्रकारे आखाडाचे महत्त्व आपण जाणून घेतलं. श्री स्वामी समर्थ.